जय भीम प्रबुद्ध भारतमध्ये आपलं स्वागत आहे. आज आंबेडकरी संघर्षांच्या पाऊलखुणांचा धांडोळा घेत असताना उद्या नामांतर लढ्याच्या संघर्षाला 31 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण एक विशेष मुलाखत घेऊन येत आहोत. आजचे आपले मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश शिरसाट सर असून ते या विद्यापीठ नामांतर लढा प्रत्यक्ष लढलेले आहेत आणि पुढील 3 ते 4 दशक त्यांचा संघर्ष, त्या नामांतर लढ्याचे परिणाम आणि वर्तमान संदर्भ यावर त्यांनी सातत्याने भाष्य केलेलं आहे. प्रत्यक्ष 10 दिवस मराठवाडा जळत असताना आणि प्रचंड हिंसाचार दलितांविरुद्ध होत असताना तो हिंसाचार रोखण्यासाठी सतत प्रयत्न केल्याचे आढळून येते. तर डॉक्टर प्रकाश शिरसाट सरांना मी विनंती करतो की या नव्या पिढीला आपण तो लढा तुमच्या नजरेतून तुम्ही कसा पाहता ते समजून सांगा. 10 दिवसांचा जो प्रचंड हिंसाचार होता, मराठवाड्यातल्या दलितांवर प्रचंड अत्याचार झाला. एखाद्या दिवसाची जर दंगल असेल तर ती शासकीय यंत्रणा लावून थांबवता येते, परंतु असं केलं गेलेलं नाही असं दिसतं. नामांतर लढा जो झाला त्यामध्ये शासकीय यंत्रणा प्रभावीपणे राबवली गेली नाही की ज्यामुळे ती दंगल थांबवली जाईल. तर हा जो 10 दिवसांचा अन्याय अत्याचार होता याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? हा अत्याचार एका अर्थानं मराठवाड्यामध्ये उभा राहिलेल्या समतेच्या लढ्याच्या विरोधामध्ये झालेला एक उठाव आणि त्याचं स्वरूप अतिशय क्रूर, रौद्र, भीषण अशा स्वरूपाचं होतं. आपण जसे म्हटलात की सरकार हा हिंसाचार रोखू शकलं नाही. माझं असं निरीक्षण आहे त्या काळातलं. मी 10 दिवस रिपोर्टिंग करत होतो या सगळ्या हिंसाचाराचं आणि पहिल्यांदाच त्याचं रिपोर्टिंग बाहेर आलं ते श्री नावाच्या साप्ताहिकामध्ये. मी आणि पंढरीनाथ सावंत नावाचे एक पत्रकार होते, त्या दोघांनी मिळून केलेलं आहे. तर रिपोर्टिंग करणे हा मुख्य त्याच्या मागचा हेतू होता. कारण 10 दिवस सबंध मराठवाड्यातल्या बातम्या अजिबातच बाहेर येत नव्हत्या की मराठवाडाभर काय चाललेलं. आणि मी आपल्याला हे सांगू इच्छित होतो की माझं असं निरीक्षण आहे की सरकार नावाची गोष्ट किंवा प्रशासन नावाची गोष्ट मराठवाड्यामध्ये त्या 10 दिवसात अस्तित्वातच नव्हती, असं माझं ठाम मत झालं त्या काळामध्ये. दुसरी गोष्ट अशी होती की 27 जुलै 1978 साली महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा नामांतराचा म्हणता येणार नाही, मागणी नामांतराची होती. परंतु विधिमंडळानं जो पास केला तो ठराव नामविस्ताराचा होता. नामविस्ताराचा म्हणजे मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव द्या अशी होती. आणि त्यांनी अ, तडजोड म्हणून एकीकडं बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला जोडत असताना मराठवाडा सुद्धा कायम ठेवावा त्या नावातला, असा विचार करून त्यांनी तो प्रस्ताव विधिमंडळात मांडलेला होता. आणि हा प्रस्ताव 27 जूनच्या संध्याकाळी उशिरापर्यंत मान्य झाला आणि सगळे लोकप्रतिनिधी परत आपापल्या ठिकाणी परत आले. आणि परत आल्याच्या नंतर त्या रात्री हिंसाचाराचा आगडोम सगळीकडे उसळलेला दिसतो. म्हणजे सबंध मराठवाडा प्रदेशभर एका रात्री ज्या अर्थी हिंसाचार उसळला, त्या अर्थी तो अचानक उसळलेला असावा असं माझं मत नाही. कारण सगळीकडं एकाच वेळी एखादी गोष्ट जेव्हा होते आणि तेवढ्याच तीव्रतेने होते, याचा सरळ अन्वयार्थ आपण असा काढू शकतो की या हिंसाचारामागे काहीतरी नियोजन आहे आणि अतिशय नियोजन पद्धतीनं हा हिंसाचार केलेला आहे, पसरवलेला आहे आणि नामांतराची मागणी करणाऱ्या समूहावर दहशत निर्माण करण्यासाठीचा हा एक प्रयत्न होता, असं माझं या हिंसाचाराच्या संबंधीचं मत आहे. दुसरं निरीक्षण असं की त्या बाबतीमध्ये काही लोकांनी जो अभ्यास केलेला आहे, काही ज्येष्ठ अभ्यासक होते. त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांनी असं मत मांडलेलं आहे की मराठवाडा हा निजामाच्या आधिपत्याखालून मुक्त करण्यासाठी जो लढा झाला आणि तो लढा देणाऱ्या लोकांनी ज्या पद्धतीनं हिंसाचार घडवून आणले निजामाच्या
अधिपत्याखालून मुक्त होण्यासाठीच्या लढ्यामध्ये त्याच पद्धतीचे हिंसाचार मराठवाड्यामध्ये नामांतराची मागणी करणाऱ्या, मग ते दलित असोत की दलितेतर असोत, यांच्या विरोधामध्ये मराठवाड्यात वापरल्याचं दिसून येतं, हे अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि त्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे मराठवाडा मुक्तीचे नेते होते, जे निजामापासून मराठवाड्याला स्वतंत्र करण्याच्या लढ्याचे धुरीण होते, तेच लोक नामांतराचे विरोधकही होते. आणि त्यांनी केलेला हिंसाचार हा ज्या अर्थी काही अभ्यासकांना सारखा वाटतो, त्या अर्थी त्यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने हा हिंसाचार घडवून आणलेला असला पाहिजे, हे एकंदरीत त्या चित्रावरून आपल्या लक्षात येतं. तेव्हा ही एक बाब मला असं वाटतं की त्यातली लक्षणीय आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे त्या हिंसाचाराच्या बाबतीमध्ये. दुसरी अजून एक गोष्ट त्यातली अशी की असं म्हटलं जातं साधारणतः की नवबौद्धांच्या विरोधात हा हिंसाचार आहे. आणि काही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी तर असंही म्हटलं की घरात नाही पीठ आणि कशाला पाहिजे विद्यापीठ. म्हणजे हे दलितांमधल्या गरिबाला किंवा साधारणतः दलित गरीबच होते त्या काळी सगळीकडे. कारण नुकत्याच आरक्षणाचे फायदे घेऊन काही लोक नोकरीला आलेले होते आणि त्यामुळं घरांमध्ये थोडीफार समृद्धी यायला लागलेली होती. परंतु बहुसंख्य घरं ही अतिशय दलित लोकांची झोपडी वजा होती, जी उद्ध्वस्त करणं सुद्धा फार सहज शक्य झालं लोकांना. तेव्हा ह्या झोपड्या जाळण्याचा कार्यक्रम करत असताना त्यांना असं हिणवलं की घरात नाही पीठ आणि तुम्हाला कशाला पाहिजे विद्यापीठ. घरात नाही पीठ आणि मागताय विद्यापीठ, असं हिणवण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला होता. तर माझं म्हणणं असं होतं की हा केवळ नवबौद्धांच्या विरुद्ध झालेला संघर्ष नव्हता. तर ज्यांनी ज्यांनी म्हणून नामांतराच्या बाजूनं मत मांडण्याचा प्रयत्न केला, कृती करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना या बाबतीमध्ये हिंसाचाराचा फटका बसलेला आहे, हे आपल्या लक्षात येतं. आणि त्याचं उदाहरण नांदेड हा सगळ्यात हिंसाचारग्रस्त जिल्हा होता आणि नांदेड जिल्ह्यात आपल्याला दिसतं की बिलोली तालुक्यातला तो जो मारला गेला पुचीराम कांबळे, हा काही तसं म्हणलं तर महार नव्हता. तो मातंग होता. त्यालाही मारलं. भुरेवार नावाचे जे फौजदार जळकोटला विहिरीत ढकलून मारले गेले, वरतून दगड घालून त्यांना मारण्यात आलं. ते पोलीस अधिकारी भुरेवार हे त्या दलितांना हिंसाचार करणाऱ्या सवर्णांच्या समुदायापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा या लोकांना ते वाचवत होते याचा फटका त्यांना बसला आणि हिंसाचार करणाऱ्या नामांतर विरोधाचा रोष त्यांच्यावर होऊन त्यांना जीवे मारण्यात आलं. एका पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा त्यांनी क्षमा नाही केली की तो सवर्ण आहे म्हणून सुद्धा क्षमा नाही केली, की त्याचा खात्मा केला त्यांनी. आणि मग सुगावचा जनार्दन मावाडे जो मारला गेला तो होताच ते. परंतु याच्या पुढची गोष्ट अशी की आजही मराठवाड्यातल्या नामांतराच्या कृती समितीची आम्ही जी स्थापना केलेली होती, त्या कृती समितीचे अध्यक्ष अंकुश भालेकर होते. नंतरच्या काळामध्ये सुरुवातीला चिटणीस सर होते, मिलिंदचे प्राचार्य मभी चिटणीस होते आणि नंतर मग अंकुश भालेकरांना ही जबाबदारी सोपवण्यात आली. तर अंकुश भालेकर, प्रताप बोराडे, काशीनाथ नामंदर ही जी सवर्ण मंडळी होती, परंतु ज्यांचा नामांतराला पाठिंबा होता. आणि काशीनाथ नामंदरांचं तर असं होतं की ज्या मराठवाडा दैनिकातून या सगळ्या हिंसाचाराच्या उद्रेकाला चालना मिळाली, त्या मराठवाडा दैनिकाच्या व्यवस्थापन मंडळावरती ऍडव्होकेट काशीनाथ नामंदर होते आणि त्यांनी हे सगळं बघून राजीनामा दिला. तर हा विषय आलायदा मला सांगायचं असं होतं की बलवंत मोफत वाचनालयामध्ये एक बैठक झाली, नागरिकांची बैठक झाली आणि प्रत्येकाने आपापली मतं मांडली. तर त्यात विजयेंद्र काबरा नावाचे औरंगाबादचे ग्रस्त होते. ते औरंगाबादच्या काँग्रेसची जी
संघटना होती यांची मजुरांची, इंटक. त्या इंटक संघटनेचे औरंगाबादचे ते नेते होते, पुढारी होते आणि त्यासोबतच त्यांनी अनेक संस्था औरंगाबाद शहरामध्ये काढलेल्या होत्या. तर त्यांनी तावातावानी त्या सभेमध्ये असं घोषित केलं, की जर या विद्यापीठाच्या नावाचा कानामात्रा सुद्धा बदलला, तर मराठवाड्यात रक्ताचे पाट वाहतील. ही जाहीर धमकी त्यांनी तिथे दिलेली. आणि हे भाषण अंकुशराव ऐकायला उपस्थित होते त्या सभेमध्ये, भालेकर. आणि भालेकर याला उत्तर देऊ इच्छित होते, की तुम्ही म्हणजे मराठवाडा नाही. एक विजयेंद्र काबरा म्हणजे संबंध मराठवाडा नाही. तर आम्ही सगळे बसलेले जिथं लोक आहोत, हे सगळे मिळून मराठवाडा आहे. जसं तुमचं नामांतराला विरोध असण्याचं मत आहे, तसं आमचं नामांतराला पाठिंबा देण्याचं मत आहे. आणि प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे. तर जेव्हा कोणी एखादा जर असं म्हणत असेल, की जर माझ्या मताच्या विरुद्ध काही कृती झाली, तर मी लोकांची कत्तल करेल, तर ते हे अशोभनीय आहे लोकशाहीला, असं त्यांचं मत होतं आणि ते उठून भाषण करणार होते. परंतु वातावरण एवढं तापलेलं होतं, की इतर लोकांनी त्यांना आवरलं आणि सांगितलं, की इथंच काहीतरी हिंसाचार व्हायची शक्यता निर्माण होईल. तेव्हा अंकुश भालेकरांना प्रताप बोराडे आणि काशीनाथ नामदार वगैरे मंडळींनी जबरदस्तीनं त्या सभागृहातून बाहेर नेलं आणि अशा पद्धतीनं हिंसेचं वातावरण तयार करणारे लोक त्या काळी आपल्याला दिसतात. स. महाजनांनी तर लेखच लिहिलेला आहे आणि अगदी विशेष नाव घेऊन लिहिलेलं आहे. जर मराठवाड्याच्या विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रयत्नामध्ये कुणाला यश आलं, तर मराठवाड्यातली दलितांची शेवटची झोपडी सुद्धा जळेल, हे स. महाजन जे नांदेडला प्राचार्य होते, त्या स. महाजनांनी सांगितलं. तेव्हा ज्या अर्थी ही तसं समाजामध्ये मोठं नाव असलेली माणसं एवढ्या खालच्या पातळीवरती येऊन आणि ज्यांच्याकडे स्वतःच्या सुरक्षेची काहीही साधनं नाहीत, जी मंडळी पूर्णतः शासनावरती अवलंबून आहे, व्यवस्थेवरती अवलंबून आहे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा, त्या सगळ्यांना अशा पद्धतीने संपवून टाकण्याची घोषणा जाहीरपणे करणं, लिखित स्वरूपात करणं, ही जी गोष्ट आहे, ही अतिशय भयानक अशी. म्हणजे याची तुलना मला असं वाटतं, की हिटलरनं थर्ड राईचमध्ये जी त्याच्यानंतर ज्यू लोकांची कत्तल करण्याची जी मोहीम चालू केलेली होती, अगदी त्या पद्धतीची मानसिकता, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर जरी नसलं, तरी मानसिकता तशीच होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी मराठवाड्यावर हिंसाचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी मंडळी मी सुरुवातीला म्हणण्याप्रमाणे की समतेच्या बाजूनं काही संघर्ष करण्याचा प्रयत्न करतो, समाजामध्ये समानता निर्माण करण्याच्या बाजूनं काही प्रयत्न करतो आणि जे या देशाला संविधान देणाऱ्या बाबासाहेबांच्यासाठी काही करू इच्छितात, त्या सगळ्यांवरती दहशत बसवण्याचा एक सूत्री कार्यक्रम आपल्याला इथे या लोकांनी केलेला दिसतो. आणि हिंसाचाराचं ते स्वरूपच होतं, की फायर ब्रिगेडच्या गाड्या या जाऊन आग विझवतात आणि आग विझली तर मग आपल्याला पाहिजे तेवढं नुकसान करता येणार नाही. म्हणून अनेक ठिकाणी म्हणजे वसमतला वगैरे फायर ब्रिगेडच्या गाड्या जाळून टाकल्या, ऑफिसमधलं रेकॉर्ड जाळून टाकलं किंवा इथे औरंगाबाद पासून जालन्याला जायच्या रस्त्यावरती एक पूल होता, तो पूल डिटोनेटर लावून उडवण्यात आला. तो याच्यासाठी की औरंगाबादवरून तिकडे पोलिसाची कुमक पोहोचता कामा नये आणि आपल्याला स्वतंत्रपणे सगळ्यांनी मिळून या लोकांवरती हल्ला करून त्यांना नामोहरम करता यावं, यासाठी अशा मार्गांचा वापर सर्रासपणे केल्याचं आपल्याला सगळीकडे दिसतं. किंवा आता बुरेवारच्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या गाड्या, बुरेवार एकटेच होते आणि पोलिसांच्या कुमक त्यांच्याकडे नव्हती. तेव्हा त्यांनी निरोप देऊन पोलिसांची कुमक मागवली. तेव्हा लोकांनी झाडं तोडून रस्त्यावरती आडवे टाकले, दगडं उचलून रस्त्यावरती आडवे टाकले आणि परिणाम असा झाला की गाड्या निघाल्या, परंतु जळकोटपर्यंत पोहोचू नाही शकल्या आणि जळकोटपर्यंत पोहोचू नाही शकल्या, त्याला विलंब झाला. दरम्यानच्या काळामध्ये या लोकांनी बुरेवारांची हत्या केली. तर ही अशा पद्धतीची कार्यपद्धती
मोडस ऑपरेंडी ज्याला आपण म्हणू, ही या गुन्हेगारी वृत्तीमध्ये आपल्याला होताना त्या काळात मराठवाड्यामध्ये दिसते. अशा प्रकारचा तो सगळा हिंसाचार होता. म्हणजे एकंदरीत हा जो कट होता तो सुनियोजितरित्या रचला गेलेला दिसतोय. मास लेवलचा जो सायकोसिस आहे तशा प्रकारचा हा विक्षिप्तपणा दिसतो एकंदरीत. आणि इतकं जे बाबासाहेबांच्या विरुद्ध जे काही एक त्यांचं हेट आहे, त्यांचं द्वेष आहे, तो इतक्या क्रूर थराला गेलेला दिसतो एकंदरीत या सर्व प्रकरणामधून. आणि आपण ज्या पद्धतीने त्याचे जे डिटेल्स सांगत आहात, हे डिटेल्स बऱ्याच वेळा डिस्कस केले जात नाहीत किंवा ते तेवढे सरफेसला ते येऊ दिले जात नाहीत. आणि आजची जी तरुण पिढी आहे त्यांच्यापर्यंत हे महत्वाची जी माहिती आहे ती पोहोचू दिली जात नाही, की किती भयानक पद्धतीने जे दलितांचं मॅसेकर केलं गेलेलं आहे, तर इतकं सुनियोजित केलं जातं, तर त्यामध्ये सरकारी यंत्रणा सुद्धा त्या कटाचा एक प्रकारे सहभाग असल्यासारखं दिसून येतं. मी एक उदाहरण सांगू का आपल्याला? म्हणजे मी आणि पंढरीनाथनी स्वतःचं चरित्र लिहिलेलं आहे. मी पंढरी गिरणगावचा नावाचं. आणि मी पंढरी गिरणगावचा नावाचं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये हा जो मराठवाड्यातल्या नामांतरानिमित्त झालेल्या हिंसाचाराचा एक काळ आहे, त्याचं सुद्धा वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये केलेलं आहे. झालेलं असं होतं, की आम्ही गंगामसल्याला गेलो. माजलगाववरून गंगामसल्याला गेलो पायी-पायी. त्या काळामध्ये पाऊस पडत होता तुफान आणि वाहनं तर कुठलीच नव्हती. वाहनं सगळी बंद होती. आणि गावागावामध्ये द्वेषाचं वातावरण पसरलेलं आणि गावात लगेच कळायचं, की कोणतरी नवीन माणसं आलेत. तर आम्ही अ, पंढरीनाथ मुंबईतले, त्यांना गावातले छक्के म्हणजे फारसे माहीत नव्हते. तर आम्ही मसल्यावरून निघायचं होतं आम्हाला. तिथं आमचा एक पाखरे नावाचा लेप्रसी टेक्निशियन राहत होता गंगामसल्याला नोकरी करत. तर रात्री त्याच्याकडे थांबलो आणि सकाळी उठून गेलो. तर सकाळी पंढरीनाथ म्हणे, की आपण इथं नदीवर अंघोळ करू. गोदावरी नदी वाहते गावाच्या शेतात. तर मी त्यांना असं म्हटलं, की या तीरावर अंघोळ नको करायला. म्हणजे गंगामसला गावाच्या बाजूच्या तीरावर अंघोळ नको करायला. आपण पलीकडच्या बाजूला जाऊन, दुसऱ्या तीरावर जाऊन अंघोळ करू. आणि मला जी शंका होती, की गावात काहीतरी खतखततंय. तर पंढरीनाथची अंघोळ झाली आणि ते अंग पुसायला लागले. तेवढ्यात दुसऱ्या तीरावरून गावाची एक 20-25 माणसाची टोळी काठ्या-बिठ्या घेऊन येताना दिसली. आणि आम्ही तसाच पळ काढला तिथून आणि थेट आम्ही गेलो परभणी जिल्ह्यातलं जे पहिलं गाव होतं तिथं. तर अशा पद्धतीने हे पंढरीनाथनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. परंतु तो जो पुढचा एपिसोड आहे तो फार गमतीचा आहे. त्या गावाचं नाव आता मला आठवत नाही. तर ते परभणी जिल्ह्यातलं गंगाबसल्याहून जाताना लागणारं पहिलं गाव होतं. तर त्या गावामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पाहिलं, की बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड केलेली होती. जो दलित वस्तीत बसवलेला पुतळा होता, लोकांना तर मारहाण झालेलीच होती. परंतु सगळा राग त्यांनी पुतळ्यावर काढलेला होता. आणि पंढरीनाथनी माझ्याकडेही कॅमेरा दिलेला होता. तर मी आपला फोटो काढायचं काम करत होतो. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल आला, पोलीस कॉन्स्टेबल हातातली बंदूक घेऊन आणि बंदूक रोखून त्यानं कॅमेरा खाली करायला सांगितला. आता हे सांगितल्यावर मी आपला कॅमेरा खाली केला. परंतु मला जे फोटो काढायचे होते ते मी काढलेले होते. पंढरीनाथ या सगळ्या गोष्टीला एवढे घाबरलेले होते, दहशत त्यांच्यावर निर्माण झालेली होती, की श्रीमध्ये जे रिपोर्टिंग केलं, त्याच्यामध्ये त्यांनी हे लिहिलं नाही, की आम्ही फोटो काढले. त्यांनी फक्त लिहिलं, की आम्ही कॅमेरा खाली केला आणि बाजूला झालो. परंतु वस्तुस्थिती अशी होती, की मी ते फोटो काढले पोलीस बंदूक रोखलेली असताना. आणि पंढरीनाथनी हे त्यांच्या मी पंढरी गिरणगावचा मध्ये लिहिलेलं आहे. 20-30 वर्ष गेल्याच्या नंतर त्यांनी असं समजलं, की आता हे लिहायला हरकत नाही, त्याच्यापासून काहीही तोटा नाही. आणि हे त्यात लिहिलेलं आपल्याला दिसतं. परंतु तुम्ही जो मुद्दा मांडत होता, की शासन यंत्रणा ही आपल्या बाजूने नव्हती, नामांतरवाद्यांच्या बाजूने नव्हती. याचं उदाहरण देण्यासाठी मी आपल्याला हे सांगत होतो. थोडंसं विस्तारानं सांगितलं. झालं असं, की ज्या पोलिसांनी माझ्यावर बंदूक रोखलेली होती, की तुला गोळी घालतो, फोटो काढला तो पुतळ्याचा तर. तोच पोलीस मी त्याला बोललो, की "हे काय बरोबर नाही, असं झालं ते बरोबर नाही." थोडंसं प्रेमानं बोलल्यावर मग तो मला बळबळ घेऊन गेला मंदिरामध्ये मारुतीच्या आणि मारुतीच्या मंदिरामध्ये सांगितलं, की "पहा ह्या मंदिरामध्ये इथे येऊन ह्या महारांनी लघवी केली. ह्या महारांनी इथली पितळेची घंटा चोरून नेली." आता हे घडून गेलेले होते 5-6 दिवस.
लघवी केलेलं काही तिथं दिसत नव्हतं मंदिरात कुठेच. घंटा नव्हती हे दिसत होतं मंदिरामध्ये. परंतु तो पोलीस एवढा उत्साही होता हे सगळं दाखवण्यामध्ये, की ह्यांनी चूक केली म्हणून त्यांना मारलं आणि त्यांचा काहीही म्हणजे त्यांची कड घ्यायचा काहीही प्रयत्न कुणी करू नये, हे तो आमच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न. म्हणजे जो पोलीस अत्याचारग्रस्तांच्या संरक्षणासाठी त्या गावात पाठवलेला होता, तो पोलीस उलट त्यांच्या विरोधात बोलत होता आणि ते कसे बदमाश आहेत आणि त्यांनी कशी मंदिरात येऊन घाण केली, लघवी केली, हे तो आम्हाला पटवून सांगायचा प्रयत्न करावा. थोड्या अधिक फरकानं सगळीकडे पोलीस यंत्रणा ह्या पद्धतीनं काम करत होती असा माझा अनुभव. अगदी थेट मी बीडपासून ते कंधारच्या नांदेड जिल्ह्यातलं मुखेड तालुक्यातलं शेवटचं गाव आहे एकलहरा नावाचं. त्या गावापर्यंत मी जाऊन आलोय आणि त्या गावापर्यंत आम्हाला हे लक्षात आलेलं आहे, की सगळीकडं यंत्रणा, शासन यंत्रणा किंवा पोलीस याच पद्धतीनं वागताना आपल्याला दिसतं. ही अशी परिस्थिती स्पष्टपणे आमच्या लक्षात तेव्हा आलेली होती आणि तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे त्या अर्थानं. नाही, एकंदरीत ते सगळं दुर्दैवी होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला जो विरोध आहे, कारण की आपलं ज्यावेळेस काही वेळापूर्वी चर्चा होत होती, त्यामध्ये पण आपण सांगितलं होतं, की कशाप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचं औरंगाबादशी एक नातं आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी असू द्या किंवा मिलिंद कॉलेज असू द्या. परंतु बाबासाहेबांच्या नावाला इतका प्रचंड विरोध का झाला मराठवाड्यामध्ये? आता कसं आहे, निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झाला आणि त्यानंतर या आंदोलनाचे, त्या लढ्याचे जे मुखंड होते, जे नेते होते, पुढारी होते, बहुतेक त्यांची अशी धारणा होती, की आता इथून पुढं निजामानंतर ह्या प्रदेशावरती आपण आपला अधिकार चालवायचा किंवा आपलं शासन चालवायचं, ही त्यांची मानसिकता असावी असं साधारणतः माझं मत आहे. आणि म्हणून त्यांनी जे प्रयत्न केले, ते सगळे जर प्रयत्न बघितले, तर आपल्या असं लक्षात येतं, काही वर्तमानपत्र आता आपल्याला माहिती आहेत, की त्या काळामध्ये जी वर्तमानपत्र अ, नामांतराला विरोध करण्यामध्ये आघाडीवर होती, त्या वर्तमानपत्रांमध्ये सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्र आणि ते मराठवाड्यातलं सगळ्यात अ, मोठं वर्तमानपत्र होतं. सगळ्यात जास्त प्रतिष्ठित वर्तमानपत्र होतं आणि सगळ्यात जास्त खप असलेलं वर्तमानपत्र होतं, तो मराठवाडा. मराठवाडा नावाचं दैनिक. जे अ.कृ. वाघमारे यांनी स्थापन केलेलं होतं. तेच संपादक होते. सुरुवातीला साप्ताहिक होतं, नंतर त्याचं दैनिकामध्ये रूपांतर झालं आणि हे अ.कृ. वाघमारे काय किंवा अनंतराव भालेराव काय, हे सगळे मराठवाडा मुक्ती आंदोलनातून पुढे आलेले त्या काळचे नेते होते. गोविंदभाई श्रॉफ सुद्धा त्यातूनच पुढे आलेले नेते होते. तर त्यात असं आपल्याला दिसतं, की देवीसिंग चव्हाण असतील, भाऊसाहेब वैशंपायन असतील किंवा परांजपे असतील, बाबासाहेब परांजपे, ह्या सगळ्यांमध्ये ही एक धारणा होती आणि त्यात बाबासाहेब परांजपे एकदा लोकसभेला निवडून सुद्धा आले. मला वाटतं भाऊसाहेब वैशंपायन सुद्धा आले. परंतु बाकीच्यांना काही फार अशी कुठे राजकारणात किंवा सत्तेमध्ये संधी मिळाली नाही. आणि म्हणून तो एक ज्याला म्हणतो की नाकारले गेल्याची जी भावना असते, त्या भावनेतून माणसं अतिशय अ, अशा तीव्र भावना घेऊन पुढे आहेत, असं मला वाटतं. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे काय केलं, ते आपल्याला फार स्पष्टपणे दिसतं. आणि इतर बाबीमध्ये फार काही होण्यापेक्षा शिक्षणाच्या क्षेत्रामध्येच हा हिंसाचार किंवा शिक्षणाच्या कारणामुळेच हा हिंसाचार एवढा तीव्र झाला. याचं कारण हेही असू शकतं, की बाकी मग इतर क्षेत्रामध्ये काही संधी उपलब्ध नसल्यामुळं ही सगळी मंडळी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला उभं राहता येईल पाय रोवून अशा पद्धतीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसते. आणि म्हणून मग त्यांनी काही गोष्टी ज्या केल्या, त्यामुळं निव्वळ बाबासाहेबांच्या नावामुळं आणि ती मराठवाड्यासारख्या विद्यापीठाला देण्याची मागणी केली जाते. जेव्हा की आपल्याला सगळ्यांनी नाकारलेलं आहे. यातून हे घडतं असं मला वाटतं. आता आपण जर पाहिलं कसं, की आपला हा कार्यक्रम फारच अचानक ठरलेला आहे.
त्याच्यामुळे थोडंसं विस्कळीत होते. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की परभणीला कृषी विद्यापीठ स्थापन झालं आणि परभणीला जेव्हा कृषी विद्यापीठ स्थापन झालं तेव्हा त्याला मराठवाडा कृषी विद्यापीठ असं काहीतरी म्हणावं असं चाललेलं होतं. जसं या विद्यापीठाला मराठवाडा विद्यापीठ म्हटलं गेलं. कारण पूर्वी शिवाजी महाराजांच्या नावाचं विद्यापीठ पुण्यात होतं आणि मग बाकी ज्ञानेश्वर वगैरे संतांचे नावं द्यावेत असं चर्चेत आलेलं होतं. पण ते सगळ्यांनी असं ठरवलं की याला प्रदेशाचंच नाव दिलं जावं. पुणे विद्यापीठाला पुणे विद्यापीठ म्हणतात. मुंबई विद्यापीठाला मुंबई विद्यापीठ म्हणतात. तसं याला मराठवाडा विद्यापीठ म्हणावं असा सगळा ठराव ही जी समिती होती अ, विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वी न्यायमूर्ती पळणिटकरांच्या अध्यक्षतेखाली झालेली. त्या पळणिटकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीमध्ये हे सगळे विचार चर्चेला येऊन गेलेले होते. परंतु एका बाजूला जेव्हा आपण ह्या नामांतर विरोधकांना हे करताना पाहतो की ते मराठवाडा या नावाच्या फार बाजूने आणि मराठवाड्या व्यतिरिक्त कुठलंही नाव यांना दिलं जाऊ नये असा त्यांचा अट्टहास आहे. हे आपल्याला जाणवतं. परंतु मी आपल्या हे लक्षात आणून देऊ इच्छितो आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मराठवाडा हे नाव त्यांच्यासाठी एवढं जीव की प्राण होतं असं मात्र नाही. मी हे सांगत होतो की साधारणतः 72 साली परभणीला कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचं सुरू झालं आणि हे सुरू झाल्याबरोबर मराठवाडा दैनिकामध्ये अशा बातम्या यायला लागल्या, असे अग्रलेख यायला लागले की परभणी कृषी विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव देण्यात यावं. कोण हे स्वामी रामानंद तीर्थ? तर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याच्या मुक्ती आंदोलनाचे सगळ्यात मोठे नेते होते. संन्यासी होते. आणि त्यांचं नाव या विद्यापीठाला देण्यात यावं, कृषी विद्यापीठाला. याच्यासाठी मी आपल्याला मुद्दाम सांगेन, की 11 मे 72 ला बातमी दिलेली आहे. 12 मे 72 ला पुन्हा बातमी दिलेली आहे. 14 मे 72 ला पुन्हा बातमी आलेली आहे, तेच नाव द्या म्हणून. आणि त्याच्यानंतर दररोज एकाच दिवशी 2-2, 3-3 बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये किंवा स्वामी रामानंद तीर्थांचं नाव या विद्यापीठाला द्या, कृषी विद्यापीठ. अग्रलेख आलेले आहेत. पहा 15 मे 73 ला पुन्हा बातमी आलेली आहे. 16 मे 72 पुन्हा विद्यापीठाला नाव द्या अशी बातमी आलेली आहे. 17 मे 72 ला कृषी विद्यापीठात स्वामीजीचे नाव द्यावं अशी बातमी आलेली आहे. म्हणजे 20 मे 72 ला तशीच बातमी, 23 मे 72 ला तशीच बातमी आहे. आणि शेवटी सुंदर राजन हे जे आयुक्त होते मराठवाडा विभागाचे, त्यांना त्यांनी कुलगुरुपद दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की जर स्वामी रामानंद तीर्थाचं नाव आलं तर ते मराठवाडा नाव बाजूला ठेवू शकतात. म्हणजे हा दुटप्पीपणा झाला. याच्यामध्ये विसंगती आढळते. बरोबर आहे. आणि म्हणून मी आपल्या हे लक्षात आणून देऊ इच्छित होतो की मराठवाडा हे काय त्यांच्यासाठी फार आवडणारी वगैरे अशी गोष्ट आहे असं मला नाही वाटत. ज्या अर्थी स्वामी रामानंद तीर्थांच्या नावाचा एवढा आग्रह त्यांनी धरलेला आहे, त्या अर्थी मराठवाडा हे दुय्यम आहे त्यांना रामानंद तीर्थांपेक्षा. बर, दुसरी गोष्ट अशी आहे की सुरुवातीपासून म्हणजे अगदी इतिहासच सांगायचा तर मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की मराठवाडा दैनिकामध्ये जेव्हा म्हणजे औरंगाबादला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं महाविद्यालय स्थापन करायची गोष्ट सुरू झाली, चर्चा सुरू झाली, तेव्हा मराठवाड्याचं मोठेपण असं आहे की त्यांनी अग्रलेख लिहिलेला आहे. आणि मराठवाडा दैनिकाचं दुसरं मोठेपण मी आपल्या समोर मान्य केलंच पाहिजे की दलित चळवळीला त्यांनी बऱ्यापैकी
म्हणजे आपल्या वर्तमानपत्राच्या बातम्यांमध्ये जागा दिलेली आहे. त्याहून महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा महाराष्ट्रभरचे साहित्यिक दलित साहित्याला गटारगंगा म्हणून त्याची निर्भत्सना करत होते. त्या काळी दलित साहित्य छापण्याची किंमत, दलित साहित्य छापण्याचं धाडस हे मराठवाडा दैनिकांनी केलेलं आहे आणि अनंत भालेरावांनी त्यासाठी बरंच म्हणजे सोसलेलं आहे. परंतु एकीकडे हे करत असताना दुसरीकडे त्यांनी अशा गडबडी केल्याचं सुद्धा आपल्याला दिसतं. आता अगदी म्हणजे मिलिंद महाविद्यालय स्थापन व्हायच्या वेळेसची गोष्ट सांगतो की त्यांनी आग्रलेख लिहिला हे आपल्याला सांगत होतो की आंबेडकरांचं विद्यापीठ इथं स्थापन व्हायला लागलं ही फार चांगली गोष्ट आहे आणि या निमित्तानं मराठवाड्याला शिक्षणासाठी एक नवीन साधन उपलब्ध होईल. ज्यांना हैदराबादलाच जायला लागायचं शिकण्यासाठी, बाबासाहेबांनी फार विस्तारानं भाषणात केले. मिलिंद कॉलेज जेव्हा स्थापन करायचं चाललं, त्या भाषणामध्ये त्यांनी हैदराबाद राज्याच्या शिक्षणाचा फार सखोल आढावा घेतलेला आहे. आणि त्यात त्यांनी सांगितले की किती लोकसंख्या आहे, किती महाविद्यालय आहेत, कुठल्या भागात आहेत, कुठल्या भागाला प्राधान्य आहे. सगळी महाविद्यालय तेलुगू भाषेच्या प्रदेशामध्ये केंद्रित झालेली आहेत वगैरे हे विस्तारानं सांगितलं. किती लोकसंख्येसाठी किती महाविद्यालय आहेत वगैरे असं त्यांनी विस्तारानं त्यांच्या भाषणामध्ये दिलं. तो काही आपला विषय नाही. सरकारने पुरंदर लाहोटी महाविद्यालयाला, खासगी महाविद्यालयाला यंत्र विकत घेण्यासाठी अनुदान दिलं. ही बातमी मराठवाड्यानं फार गौरवानं छापलेली आहे आणि त्याची 2-3दा बातमी केलेली आहे. म्हणजे यात आपल्याला काय दिसतं की जर मिलिंदला पैसे दिले सरकारने तर तो चुकीचा पायंडा ठरतो. परंतु पुरंदर लाहोटी कॉलेजला पैसे दिले तर मात्र ते चुकीचं ठरत नाही. आता याला आपल्याला दुटप्पीपणा म्हणता येऊ शकतं. याला आपल्याला आंतरविरोध असलेली भूमिका असं म्हणता येऊ शकतं. परंतु हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. दुसरी गोष्ट अशी की औरंगाबादच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजनं, ज्याला नंतर मिलिंद असं नाव दिलं बाबासाहेबांनी, जाहिराती दिलेल्या आहेत. कारण मराठवाडा हे सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्र होतं त्या काळातलं. तर आपल्याला असं दिसतं की मिलिंदनं 24 जून 1956ला जाहिरात दिलेली आहे. 2 कॉलमची जाहिरात दिलेली आहे प्रवेशासाठी. म्हणजे पूर्वीच्या काळी कॉलेज सुरू व्हायच्या वेळेस वर्तमानपत्रात सगळी कॉलेज जाहिरात आहे. आता मिलिंद त्याची जाहिरात दिलेली आहे, 2 कॉलमची जाहिरात आहे. परंतु जसं भाग्य ह्या सगळ्या कॉलेजेसच्या वाट्याला आलेलं आहे, यांनी स्वतःच वर्तमानपत्रांनी स्वतःच जसं जाहिरातीत लिहितात तसं लिहिलंय की कॉलेजचे वर्ग सुरू होणार आहेत, 21 तारखेपासून सुरू होणार आहेत आणि मग ज्याला प्रवेश घ्यायचा त्याने अमुक अमुक माणसाला भेटावं. हे जाहिरातीमध्ये लिहिले, बातमीमध्ये लिहिले. परंतु चिटणीस सरांनी मिलिंदची जाहिरात देऊन सुद्धा मिलिंद विषयी एक ओळीची बातमी त्यांनी दिलेली नाही. दुसरी गोष्ट अशी की अंबेजोगाईच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचं नाव मी आपल्या समोर घेतलेलं. ते त्यांची आवडती संस्था होती. कारण हे सगळी मराठवाडा विकास आंदोलनातील लोकांच्या संस्था होत्या. तर त्या संस्थेमध्ये विज्ञान शाखा सुरू करणं ठरत होतं. तर त्याची बातमी जवळपास महिनाभर दिलेली आहे याच्यासाठी. आता हे पहा, 26 जुलै 56ला योगेश्वरी विज्ञान शाखा सुरू करणार अशी बातमी आहे. त्याच्यानंतर पहा, योगेश्वरी अभ्यासक्रम प्राचार्य नियुक्त असं लिहिलेलं आहे. योगेश्वरी शिक्षण संस्था 1 एप्रिल 56, शिक्षण संस्था सायन्स कॉलेज उघडणार. आणि अशा बातम्या योगेश्वरी कॉलेजच्या बऱ्याच आहेत. आणि एक बातमी अशी आहे की इतक्या तारखेला प्रवेश सुरू होणार, इतके या माणसाशी जाऊन संपर्क करा, अमुक तारखेला वर्ग सुरू होणार. म्हणजे जाहिरातीमध्ये जे दिलं जातं ते यांनी बातमीत दिलेलं आहे. आणि योगेश्वरीच्या बऱ्याचशा बातम्या आपल्याला दिसतात. परंतु औरंगाबाद शहरात असून मिलिंदची बातमी आपल्याला यात दिसणार. त्याहून महत्वाची गोष्ट अशी की आता जेवळी सारखं गाव आहे. कुठे जेवळी? ते लातूर जिल्ह्यात कुठेतरी छोटं गाव आहे. त्या शाळेचा निकाल किती लागला ह्याची बातमी त्यांनी दिली. किंवा वापटी नावाचं गाव आहे. या वापटी नावाच्या बारीकशा खेड्यामध्ये विद्यार्थ्यांचं काय झालं, त्याचा निकाल किती लागला
हे त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे. लातूर मधलंच मुरुड नावाचं छोटंसं गाव आहे, त्याच्या निकालाची बातमी त्यांनी दिलेली आहे. कंधारमध्ये शिवाजी हायस्कूल आहे, त्याच्या स्नेहसंमेलनाची बातमी दिलेली आहे. अशा छोट्या-छोट्या गावाच्या परळीमधल्या बालक मंदिराचे उद्घाटन किंवा हाडोळकीच्या कन्या पाठशालाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात, असं वाघी येथील नवीन शाळा स्थापन, सिद्धेश्वर हायस्कूल बेटमोगरा नावाचं गाव आहे, तिथं 9व्या वर्गाचं उद्घाटन. म्हणजे अशा छोट्या-छोट्या गावच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळेच्या बातम्या आणि त्यातल्या छोट्या-छोट्या कार्यक्रमाचे वृत्तांत आपल्याला दिसतात, की तिथल्या विद्यार्थी संस्थेच्या निवडणुका झाल्या, तिथं क्रीडा स्पर्धा झाल्या, तिथं स्नेहसंमेलन झालं, तिथं 8वा-9वा वर्ग उघडला किंवा नवीन इमारत झाली. इमारतीसाठी लोकांनी फंड गोळा केला, इमारतीसाठी तहसीलदारांनी जमीन दिली. अशा बातम्या मराठवाड्यामध्ये आपल्याला सगळीकडे दिसतील. मी पुन्हा-पुन्हा सांगतो आपल्याला, की जर मला एक आठवडा आपण दिला असता, तर याचं पर्सेंटेज मी आपल्याला दिलं असतं, टक्केवारी दिली असती. आणि असं ढोबळमानानं सुद्धा पाहिलं, तर मिलिंदच्या बातम्याची संख्या 1% आणि बाकीच्यांची संख्या 99% एवढं व्यस्त प्रमाण बातम्यांचं आपल्याला याच्यामध्ये दिसतं. ही एका विशिष्ट गोष्टीकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्याची त्यांची मानसिकता याच्यातून दिसते. यांचा जो एक गट आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या लोकांचा, त्यांच्यातल्याच कुणाची तरी नेमणूक कुलगुरुपदी व्हावी असा त्यांचा अट्टाहास. परंतु ते झालं नाही. आणि शेवटी आले डोंगरकिरी. ते डोंगरकिरी बाहेरचे होते आणि त्यांनी स्वीकारलं, की ठीक आहे बुवा, म्हणजे बाहेरचे जरी असले, तरी त्यात फार आक्षेपार्ह आहे असं आम्हाला वाटत नाही, असं म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केलाय. आता हे याची तुलना आपण एका दुसऱ्या गोष्टीशी करू. आपल्याला कदाचित माहित असेल, की या विद्यापीठाला ॲडव्होकेट शंकरराव खरात हे जे फार विद्वान आंबेडकरवादी वकील, कार्यकर्ते आणि लेखक होते, यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती झालेली होती. आणि ती कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा सुद्धा आग्रह असाच होता, की हे करावं, म्हणजे मराठवाड्याचाच माणूस नेमला जावा, मराठवाड्याच्या लोकांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत, मराठवाड्यातील लोकांची जी काय धारणा आहे, तिला धक्का लागता कामा नये वगैरे हे सगळं तेव्हा सुद्धा त्यांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला असं दिसतं, की अ, ते 73 ची गोष्ट असावी. 73 ची गोष्ट आहे, त्याच्यात बहुतेक कुलगुरूसाठी समिती नेमलेली होती आणि त्या कुलगुरू पदासाठी जी माणसं सुचवलेली होती, त्याच्यामध्ये एकतर गोविंदभाई श्रॉफचं नाव, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधाचे जे सगळ्यात महत्वाचे नेते, त्या गोविंदभाई श्रॉफचं नाव कुलगुरू पदांच्या 5 जणांची जी यादी असते त्यात आलेलं. दुसरं नाव होतं देवीसिंग चव्हाण याचं, हेही त्यांच्याच गटाचे होते. त्याच्यानंतर एक व्यंकटराव जाधव नावाचे गृहस्थ होते, त्यांचं नाव त्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर इथे एक उर्दूचे फार प्रसिद्ध ख्यातनाम साहित्यिक होते, सिकंदर अली वजद नावाचे, त्यांचं नाव. अच्छा. हां. आणि या सगळ्यांची नावं त्या कुलगुरूच्या यादीमध्ये होती. आणि झालं असं, की शंकरराव खरातांची कुलगुरू म्हणून नेमणूक झाली. आणि शंकरराव खरातांची जेव्हा नेमणूक झाली कुलगुरू म्हणून, तेव्हा झालं असं, की 75 ची गोष्ट आहे पहा. कुलगुरू प्रकरणावरून महाविद्यालय बंद. 22 जानेवारी 1975 ची बातमी. मराठवाड्याबाहेरचा कुलगुरू मराठवाड्यावर लादला म्हणून बंद. अच्छा. लक्षात येते ना? ही मराठवाड्यातली बातमी आहे. 22 जानेवारी 1975 ची मराठवाड्यातली ही बातमी आहे. आणि मराठवाडा दैनिकाची जशी एक सवय होती, की अप्रिय गोष्टी पसरवण्यासाठी त्यांनी अनेकांची मदत घेतली. आपल्या नावावर न खपवता इतरांच्या नावावर. उदाहरणार्थ बहुजन समाजातली जी तरुण मुलं होती, त्यांच्या नावावर हे खपवण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केलेला आहे. आणि त्या काळी
एक मराठवाडा युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन नावाची एक बहुजन विद्यार्थ्यांची संघटना होती. मुसा म्हणायची तिला, शॉर्ट फॉर्म तिचं मुसा होतं, मुसा. तर या मुसा संघटनेने पत्रक काढलं की हा मराठवाड्याचा सरकारकृत अपमान आहे आणि तुम्ही जो कुलगुरू पाठवला हा मराठवाड्याचा सरकारने केलेला अपमान आहे, असं पत्रक त्यांनी काढलं. आणि हे कुणाविषयी बोलतायत? ते शंकरराव खरातांविषयी बोलतात. अच्छा. म्हणजे डोंगरकेरी कुलगुरू म्हणून बाहेरचे जरी असले तरी ते योग्य आहे, तर आम्हाला आनंद झाला असं ते म्हणतात. परंतु तोच आनंद जेव्हा बाहेरचे शंकरराव खरात येतात तेव्हा कुणीही व्यक्त करत नाही. उलट बरोबर. शंकररावाच्या नेमणुकीनं मराठवाड्याच्या जनतेचा घोर अपमान झालेला आहे असं मराठवाडा स्टुडंट्स युनियनचे पुढारी, मुसाचे पुढारी म्हणतात. आणि त्या निमित्तानं मराठवाडा बंदची हाक दिली जाते. आणि ओके. आपल्या असं जे त्या काळी होते त्यांना माहित असेल की शंकरराव खरात आपली कारकीर्द पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी 2-2.5 वर्ष काहीतरी कुलगुरुपद चालवलं आणि नंतर ते राजीनामा देऊन निघून गेले. बहुतेक मध्येच राजीनामा देऊन जाणारे या विद्यापीठाचे ते एकुलते एक कुलगुरू असले पाहिजे. ओके. आता दोन गोष्टींची संगती आपण कशी लावता याच्यावर या विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधात काय मानसिकता काम करते हे आपल्या लक्षात येईल. आणि विरोध का झाला हे सुद्धा आपल्या लक्षात. तर अशा पद्धतीनं या विद्यापीठाचं म्हणजे जे काय अधिकार पद आहे हे आपल्या ताब्यात यावं यासाठी या लोकांनी बरीच मेहनत केली. कृषी विद्यापीठाला स्वामीजींचं नाव मिळावं किंवा गोविंदभाईंना कुलगुरू करावं, यांना आपल्या देवीसिंग चव्हाणांना कुलगुरू करावं, अशा सगळ्या गोष्टी यांनी करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्यांना जमलं नाही. माझ्या अशी म्हणजे स्मरणात असलेली गोष्ट आहे की जास्तीत जास्त गोविंदभाईंना त्यांनी जर काय दिलं असेल शासनाने, तर ते या विद्यापीठाच्या सिनेटचे म्हणजे अधिसभेचे तेव्हा राज्यपाल नियुक्त सदस्य झाले. सिनेट मेंबर नॉमिनेटेड बाय गव्हर्नर. ओके. त्यांनी केलेलं. आणि अशा रीतीनं ही जर सगळी पार्श्वभूमी आपण पाहिली, या सगळ्या घडामोडी जर आपण नीट समजून घेतल्या, तपासून पाहिलं, तर आपल्या असं लक्षात येईल की एक विशिष्ट प्रकारची मानसिकता या सगळ्या घडामोडी मागे काम करते. आणि त्याला जर आपण हे 1950 पासून चालत आलेल्या गोष्टीचे जर सूत्र जोडत गेलो, आपण धागा जुळवत गेलो आणि थेट आपण 1978 पर्यंत आलो, जेव्हा की नामांतराचा हिंसाचार सुरू झाला, तर अनेक कोडी त्यातून उलगडतील असं मला वाटतं आणि हे आपल्याही लक्षात येईल. नाही, शोध पत्रकारितेचा एक उत्तम नमुना आपण इथे सादर केलेला आहे खरं तर, की ती जी मानसिकता आहे, त्याचं मूळ नक्की कशात आहे दडलेलं. एकंदरीत वृत्तवाहिन्या ज्या आहेत किंवा मीडिया जे आहे ते स्वतंत्र असलं पाहिजे, बायस्ड नसलं पाहिजे, असं एक मत असतं. परंतु ज्या पद्धतीने इथे मीडियाचा बायसनेस आहे आणि त्यामध्ये पण शिक्षण सम्राटांनी मीडियाला हाताशी धरून, वृत्तवाहिन्यांना, वृत्तपत्रांना हातांशी धरून हे जे काही केलेला खेळ आहे. तर शिक्षण सम्राटांनी हाताशी नाही धरलेले आहे. हे शिक्षण सम्राट हां. यांच्या नंतर द्यायला आले. अच्छा. शिक्षण हे मराठवाडा मुक्ती आंदोलनातले सगळे पुढारी होते आणि त्यांनी स्थापन केलेल्या या सगळ्या शिक्षण संस्था होत्या मी ज्या सांगितल्या त्या. बरोबर. अभ्यागृहाची, सेलूची नूतन किंवा नांदेडची पीपल्स कॉलेज आणि इथलं सरस्वती भुवन ह्या संस्था, आणि तिथून ते सगळ्या विद्यापीठावर आपला अधिकार असला पाहिजे अशा पद्धतीने केलेलं ते काम आपल्याला जाणवतं. तेव्हा बरोबर. हे केवळ शिक्षण संस्था चालक म्हणून नव्हे, तर आम्ही मराठवाडा स्वतंत्र केलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही त्रास सहन केलेला आहे. तेव्हा इथून पुढे मराठवाड्याचं काय व्हावं ते आम्ही ठरवू, ही मानसिकता त्याच्यामध्ये आपल्याला ठळकपणे लागते. अच्छा, अच्छा. बरोबर, बरोबर. जे वर्चस्ववादाची एक जी मानसिकता आहे, ती सातत्याने समोर येत आहे त्यामध्ये. अगदी बरोबर. आणि मला एक जो प्रश्न होता सर्वात महत्त्वाचा, कारण की आता नुकतंच जे परभणीमध्ये प्रकरण झालं, संविधान शिल्पाची जी विटंबना होती, ती केली गेली आणि हां. भीमा कोरेगावचं त्याआधी प्रकरण झालं होतं, की जिथे भीमा कोरेगावमध्ये जी दंगल उसळली होती. तर हे जे एक दलित समाजाविरुद्ध सुनियोजित कट रचायचे,
एक प्रकारे त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या, प्रतिक्रियावादी त्यांना बनवायचं आणि त्यानंतर ते प्रकरण सतत पेटतं ठेवायचं आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली दलित वस्त्यांमध्ये घुसून मग पोलीस बळाचा वापर करून तेथे प्रचंड मारझोड करणं, त्याच्या अॅट्रॉसिटीज घडवून आणल्या जातात. तर ते आजही चालू आहे. त्यानंतर या गोष्टी थांबायला हव्या होत्या. कुठेतरी प्रगतीच्या दिशेने या समूहाची वाटचाल होत असताना सतत त्याला खोडे घालण्याचा हा प्रयत्न आहे का? मी असा विचार करतो, की महात्मा फुल्याच्या काळापासून म्हणण्यापेक्षा बुद्धाच्या काळापासून आणि ज्याला बाबासाहेबांनी फार स्पष्टपणे त्याचं वर्णन केलेलं आहे, की या देशात 2 परंपरा आहेत. एक जाती मानणारी परंपरा आणि जातीचा विध्वंस करू मागणारी परंपरा. या 2 परंपरा या देशामध्ये. आणि त्या काळामध्ये कधी ह्या परंपरा बलशाली राहिल्या, कधी त्या दुर्बळ झाल्या. तर आज जे आपल्याला दिसतंय, ते साधारणतः याच स्वरूपाचं चित्र ते आहे. मी असं मानतो, की जसं जगभरामध्ये गुलामीचा इतिहास जर आपण बघितला, तर माणसांना गुलाम करण्याच्या काही पद्धती आहेत. जसं रोममध्ये, ग्रीसमध्ये अ, युद्धामध्ये हारलेल्या लोकांना गुलाम केलं जायचं. परंतु त्याला त्यातून मुक्ततेचा मार्ग सुद्धा असायचा. आपण पाहिलं असेल, की जे स्पार्टन्स वगैरे असतात, तो ग्लॅडिएटर नावाचा सिनेमा आपण पाहिलाय का? बरोबर. हो. ग्लॅडिएटर नावाचा सिनेमा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते चित्र फार चांगलं स्पष्टपणे दिसतं, की एक गुलाम असतो पकडलेला आणि त्या गुलामाला ती संधी दिली जाते, की त्या राजाचा जो एक सरदार आहे, जो बलदंड असतो त्याच्याशी लढ छोट्या तलवारी घेऊन. आणि मग जर त्यात तो गुलाम जिंकला तर त्याला स्वातंत्र्य दिलं जाईल. गुलाम हारला तर तो गुलामच राहील. परंतु त्यात दिसतं असं, की ग्रीसमध्ये, रोममध्ये गुलामी जरी अस्तित्वात होती, तरी गुलामीतून मुक्ततेचा एक मार्ग सुद्धा असतो, की जन्मलेला गुलाम म्हणजे तो पिढीजात गुलामच राहील, अशी पद्धत रोममध्ये नव्हती. दुसरी गुलामीची पद्धत जी आपल्याला दिसते, ती युरोपामध्ये गोऱ्या लोकांनी सुरू केलेली, आफ्रिकेत जाऊन काळ्या लोकांना अ, जहाजात भरून आणायचं आणि इकडे त्यांचा व्यापार करायचा युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये. ही गुलामीची एक पद्धत होती, की ते काळे आहेत म्हणजे ते हीन आहेत, इन्फेरियर आहेत आणि म्हणून ते गुलाम व्हायच्याच लायकीचे आहेत. म्हणून त्यांना फुकट गुलाम म्हणून पकडलेलं. आणि मग त्यांना ब्रिटनमध्ये किंवा जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये, संबंध युरोपभर आणि अमेरिकेमध्ये त्यांनी ही मंडळी नेऊन विकली आणि एक काळ असा आला, की लोकांच्या लक्षात आलं, की हा जो समज आहे, की हे लोक काळे आहेत, दिसायला थोडे कुरूप आहेत, म्हणून ते कमी बुद्धिमत्तेचे आहेत, त्यांना कमी कळतं, अक्कल नाही, असं नाही. तर हा अ, याला आपण वर्णद्वेष, वर्णवादी सिद्धांत आहे, जो हिटलरनी वापरून आम्ही आर्य आहोत आणि बाकीचे सगळे अनार्य आहेत आणि ते बेअक्कल असतात आणि आर्य हे सत्ता चालवण्यासाठी जन्मलेले आहेत वगैरे ही जी एक मानसिकता होती, त्या मानसिकतेतून अ, हे बाहेर पडले आणि अब्राहम लिंकन सारख्या माणसांनी, अनेकांनी त्या काळ्यांना बाहेर काढायचं त्यांनी ठरवलं आणि तसे प्रयत्न केले. आता या गुलामीमध्ये एक आपल्याला गोष्ट दिसते, की गुलामाचा जो मालक असतो, त्या गुलामाच्या मालकावर त्या गुलामाच्या पोषण पालनाची जबाबदारी असते. भारतामध्ये जी गुलामी नावाची गोष्ट आहे, ती गुलामी जातीनं निर्माण केलेली गुलामी आहे. एका विशिष्ट जातीत तुम्ही जन्मले, म्हणजे तुम्ही गुलाम झाले आणि मग तुम्हाला लोकांची सेवा करायला लागेल. अख्खी मनुस्मृती तेच सांगते. आता मनुस्मृती अतिशूद्राविषयी सुद्धा बोलत नाही. मनुस्मृती शूद्रांविषयी बोलते. म्हणजे जे आजचे ओबीसी आहेत आणि ते हीन दर्जाचे आहेत. आणि
आपल्याला असं दिसतं नंतरच्या काळामध्ये, की बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये एक यादी दिलेली आहे. 42 प्रकारच्या बिगारी महारांना करायला लागायच्या. आणि या 42 प्रकारच्या बिगारी काय होत्या? तर शासनाची वेगवेगळी जी खाती असायची, त्यांचे प्रतिनिधी जेव्हा त्या गावात येतील, त्या गावात आल्यानंतर त्यांची सगळी सोय करणं, त्यांचं सामान उचलणं, त्यांना नेऊन दुसऱ्या गावी पोहोचवणं, त्यांच्या घोड्याच्या वर समोर पळत-पळत डोक्यावर ओझं घेऊन जाणं, ही जबाबदारी महारांवर होती. बरं मग आता त्या गावात येणारा पोलीस खाता असेल, अ, महसूल खाता असेल, आरोग्य खाता असेल, शिक्षण खाता असेल, त्याच्यानंतर पाटबंधारे किंवा काय असलं कुठे अशा बरेच खाते असतील ना. तर एकाच दिवशी त्या गावात एकापेक्षा अधिक जर अंमलदार आले, तर मग त्या महाराच्या घरच्यांनी ते कामं करावी. आणि जर पुरुष कामं करून संपले असतील, तर त्या महिलांनी सुद्धा त्या बिगारीचं काम करावं, असा निर्बंध होता हे बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात सांगितले. कामालाही हरकत नाही. परंतु गंमत अशी होती, की यापैकी कुठलंही खातं या महारांना एक पैसाही, एक दमडी देत नव्हतं. म्हणजे नोकर सगळ्यांचा, पण त्याच्या पोषणाची जबाबदारी कुणाचीच नाही. अशी अवस्था या गुलामीमध्ये वेगळी आपल्याला दिसते जगातल्या इतर गुलामीपेक्षा. आणि म्हणून मग असा मोफत गुलाम ज्या समाजाला मिळतो आणि ज्यानं ती गुलामी केली नाही तर त्याच्यावर मारहाण होऊ शकते, त्याला खतम केलं जाऊ शकतं, बहिष्कार टाकला जाऊ शकतो. आणि अनालिसिस ऑफ कास्टमध्ये बाबासाहेब सांगतात, की मरणापेक्षा भयंकर शिक्षा आहे बहिष्कार. आणि असा बहिष्कार ही आपल्याकडची फार सर्वसामान्य घटना आहे. दलितांवर बहिष्कार टाका म्हणजे मग त्यांना रस्त्याने जाऊ देऊ नका, त्यांची केस कापू नका, त्यांचं दळण देऊ नका, त्यांना रोजगार देऊ नका. असं केलं म्हणजे ते शरण येतात. तर ही अशी जी पद्धत होती, ही पद्धत आम्ही दलित युवक आघाडीनं जे संघर्ष केले, ते संघर्ष अगदी 80-81 पर्यंतच्या 85 पर्यंतच्या संघर्षामध्ये हे सगळं जाणवतं, की गावावर बहिष्कार पडायचे आणि मग आम्ही त्या केसेस लढवल्या. तर मी आपल्याला सांगू हे इच्छितो, की हा आयता मिळालेला जो गुलाम आहे जातीव्यवस्थेने दिलेला, तो आयता गुलाम गमावण्याची कुणाचीही इच्छा नाही. आज तुम्ही गावात शेतकऱ्याशी जाऊन जर बोलले, तर सगळ्यात पहिली त्याची तक्रार ही असते, की काय करावं शेतीत काम करायला माणूसच मिळत नाही. बरोबर. यांना फुकट वापरायची सवय लागलेली, शतकानुशतक. आणि आता माणूस त्याचा रोजगार मागायला लागले. त्याच्यामुळे ही तक्रार सुरू झालेली आहे, की शेतीत काम करायला माणूसच मिळत नाही. तर माझं म्हणणं कसं आहे मग, की जी माणसं यांना फुकट काम करायला उपलब्ध होत होती, ती माणसं जर स्वतंत्र होऊन ह्यांना पैसे मागत असतील किंवा पैसे द्यायला भाग पाडत असतील, तर हे कसं काय कळेल लोकांना? कसं काय पटेल? म्हणजे जो आपल्या दारात मान वाकवून कायम उभा असायचा, तो माणूस ताठ मानेनं उभा राहायला लागला. हे पटणं शक्य नव्हतं ना. बरोबर आहे. आणि ही मानसिकता ही आपल्याला याच्या मागे काम करताना दिसते, की काल आणि कसं असतं, की तुम्ही एक पाऊल जर पुढं रेटलं, तर समोरच्याला एक पाऊल मागे सरकायला लागतं. बरोबर आहे. ह्याची आठ आणि समतेचा एक लढा हा विषमतावाद्यांना दरवेळी एक पाऊल मागे टाकायला लागतो, लावायला लावतो. बरोबर आहे. आणि म्हणून असं होतं मग, की ही त्यांना अपमानजनक गोष्ट वाटायला. बरोबर. त्या उद्योगपतीच्या नामांतराच्या वेळची गोष्ट आपल्याला मी सांगतो, की त्यांनी हे आतलं बाहेरचं हे तर 50-51 पासून सुरू केलेलं आहे. मराठवाड्याचे आणि मराठवाड्याबाहेरचे. हं, हं. डोंगरकेरी मराठवाड्याच्या बाहेरचे चालतात. शंकरराव खरात मराठवाड्याच्या बाहेरचे चालत नाही. बरोबर. आणि वगैरे ही जी मंडळी आहे, नामांतराच्या विरोधकांचे जे नेते होते, हे बरेच समाजवादी होते. समाजवादी पक्षाशी संबंधित, समाजवादी विचाराशी संबंधित लोहिया, गांधी बरोबर. यांना मान आणि त्यांच्या सोबतचे काही लोक मग अंकुश भालेकर असतील आमच्या सोबत नामांतरात असलेले किंवा प्रताप बोराडे असतील किंवा काशीनाथ नामंदर सारखी मंडळी असेल, जवाहर गांधी सारखी मंडळी.
ही सगळी जी मंडळी होती ही सुद्धा समाजवादी आणि गांधींना मानणारी होती. शिरसाट सर, माझा जो प्रश्न माझा आहे की जे नामांतराच्या विरुद्ध जो गट आहे, म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामातला जो गट आहे तो गट, आणि नामांतरासाठी जो एक गट लढा देतोय, तर या दोन गटांचं जरा वर्गीकरण थोडंसं केलं आणि त्या दोन्ही गटांमध्ये कोण कोण होतं हे व्यवस्थित पुन्हा एकदा क्लॅरिटीसाठी सांगितलं तर खूप बरं, उत्तम होईल. ठीक आहे, ठीक. कसं होतं, म्हणजे असं तुम्हाला या नामांतराच्या लढ्यामध्ये म्हणता येणार नाही की एका विशिष्ट जातीचे लोक विशिष्ट बाजूने लढत होते आणि दुसऱ्या बाजूने सगळे त्याचे वेगळ्या जातीचे लोक होते, असं नाही अजिबात त्याच्यामध्ये. हे एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. ढोबळमानानं आपण बोलताना असं बोलतो की सवर्णांनी दलितांवर अत्याचार केले, तर ते असं नाहीये. परिस्थिती अशी होती की मी नावच सांगेन आपल्याला की अनंत भालेराव हे मराठवाड्याचे संपादक, ते समाजवादी होते, गांधीवादी. गोविंदभाई श्रॉफ हे स्वतःला समाजवादी, मार्क्सवादी म्हणवायचे. आणि त्यांच्यासोबतची जी ही सगळी मंडळी आहे, जिल्हा पातळीवरची, तालुका पातळीवरची, आणि त्यात मग बरेच समाजवादी आणि गांधीवादी. परंतु त्यांच्या विरोधामध्ये जे उभे राहिले, त्याच्यामध्ये सुद्धा गांधीवादी आहेत, समाजवादी आहेत. आता या प्रांतामध्ये, या प्रदेशामधले जे युवक क्रांती दल नावाची संघटना त्या काळी निघालेली होती 71-72 साली. त्या युवक क्रांती दल संघटनेचे सगळे कार्यकर्ते हे गांधीवादी, समाजवादीच होते. तिकडे निलंग्याचे शिवाजी शिंदे असतील किंवा जनार्दन तुपे असतील बीडचे, किंवा सुशीला मोराळे असतील बीडच्या. तिकडे अशोक गुंजाळ नावाचा मराठा गडी, तो समाजवादी सेवा दलाचा होता अंबेजोगाईला. अमर हबीब नावाचा आमचा मित्र अंबेजोगाईचा मुस्लिम होता, तोही समाजवादी होता, सेवा दलाचा होता. अण्णासाहेब खंदारे नावाचे एक ग्रस्त होते, जे नंतर समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वगैरे होते. मराठा होते आणि अंबेजोगाईचे, आणि औरंगाबादला स्थायिक आहेत सध्या. तर हे नामांतराच्या बाजूने होते. अजून गमतीची गोष्ट आपल्याला अशी सांगेन मी, की सुभाष लोमटे नावाचे आमचे जे मित्र आहेत, आज औरंगाबादमध्येच असतात ते, आणि परिवर्तनाच्या चळवळीमध्ये हिरिरीनं भाग घेत असतात. तेव्हाही ते नामांतराच्या बाजूने ठामपणे उभे होते. आणि त्यांचा सख्खा धाकटा भाऊ नामांतर विरोधकांच्या कळपात. म्हणजे गंमत अशी, की मला माझ्या माहितीप्रमाणे सरस्वती भुवन कॉलेजमध्ये साधारणतः 79 पर्यंत कुणीही मराठा कर्मचारी नव्हता प्राध्यापक म्हणून लागलेला. परंतु मोहन देशमुख जसे विद्यापीठातून एम-एस-सी मॅथेमॅटिक्स झाले, ते एम-एस-सी मॅथेमॅटिक्स झाल्याबरोबर गोविंदभाई श्रॉफनी त्यांना एस-बी मध्ये ज्युनियर कॉलेजला प्राध्यापकाची नोकरी दिलेली. तर ते तिकडं आणि त्यांचे सख्खे भाऊ मोहन देशमुख आमच्याकडं, अशी परिस्थिती होती. ज्या अनंत भालेरावांचा मी बऱ्याचदा उल्लेख केलेला, त्या अनंत भालेरावांचे चिरंजीव निशिकांत भालेराव हे नामांतरवादी, कर्मठ, एकाच घरात राहणारे, रोज एकमेकाशी भेटणारे, परंतु अनंतराव विरोधामध्ये, आणि त्यांचा मुलगा निशिकांत भालेराव हा नामांतरवादी. तर असं एक चित्र होतं, की ज्यामध्ये प्रतापराव बोराडे हे, म्हणजे गोदावरी काठचे जे मराठा मंडळी असते ते अधिक सरंजामी असते असं मानलं जातं. परंतु त्याच गोदाकाठचे प्रताप बोराडे, ज्यांनी आय-आय-टी मुंबईमधून पी-जी केलेलं होतं, ते अतिशय म्हणजे खुल्या दिलाचे होते, समता मानणारे होते. आणि त्यांच्यासोबत मग अंकुश भालेकर असतील, त्यांचं मी नाव पुन्हा पुन्हा घेतोय, ज्यांचं काशीनाथ नावंदर असतील, किंवा आपले चिटणीस सर असतील, बिलिंगचे प्राचार्य. आता चिटणीस सरांविषयी बोलायचं काही कारणच नाही, कारण ते बाबासाहेबांच्या साक्षात मुशीतून तयार झालेलं असल्यामुळं त्यांचा काही कुणाला, म्हणजे इतरांना पाठिंबा असायचं काही कारण नाही. परंतु ही सगळी मंडळी अशी होती. गमतीची गोष्ट अशी आहे, की ज्यांचं संघटन अतिशय कडेकोट असतं, ज्यांचं संघटनात्मक बांधणीच्या बाबतीमध्ये जगभर नाव घेतलं जातं, त्या कम्युनिस्टांची सुद्धा हीच अवस्था होती, की ज्याला आपण सीपीआय म्हणतो, उजवे कम्युनिस्ट. या उजव्या कम्युनिस्टांचे जे नेते होते, ते सी-डी चौधरी किंवा मनोहर टाकसाळ, ही मंडळी ही नामांतरवादाच्या बाजूने. आणि त्याच सीपीआयचे एक व्ही-डी देशपांडे नावाचे नेते होते, वकील होते ते.
आणि एकेकाळी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे ते विरोधी पक्ष नेते होते. तर हे नामांतर विरोधकांच्या बाजूने होते. नंतर हिंसाचाराच्या नंतर काही वर्षांनी आम्ही जेव्हा नामांतरवादी कृती समिती स्थापन केली, तेव्हा बी डी देशपांडेंनी तो नाद सोडला आणि ते सुद्धा नामांतराच्या बाजूने आले. ते निव्वळ बाजूने आले नाही, तर त्यांनी त्यांचं घर सुद्धा बैठकांसाठी वापरायला दिलं. एसबी कॉलेजच्या समोर घर आहे त्यांचं. होतं म्हणजे ते वारले आता त्यांना बरीच वर्ष. तर ही अशी परिस्थिती आपल्याला दिसते. सीपीएम तीच अवस्था होती. सीपीआय तशीच अवस्था होती. आणि समाजवादी पक्ष त्यांची सुद्धा हीच अवस्था होती. तर मी सांगत असं होतो पुन्हा, की जसं हे एकीकडं स्वतःला गांधीवादी, समाजवादी आणि आपण एक विचाराचे असं एकमेकाला म्हणत होते. तसं करत असताना गांधीवादी, समाजवादी आणि फुलेवादी असलेले बाबा आढाव मात्र यांना शत्रुवत वाटायला लागले. आणि बाबा आढाव हे बाहेरचे आहेत आणि बाबा आढावने आमच्या प्रदेशात येऊन ढवळाढवळ करण्यापेक्षा त्यांच्या पुणे विद्यापीठाला आंबेडकरांचं नाव द्यावं, अशी सूचना त्यांना केली उपरोधानं. आणि एवढंच नाही तर त्यांनी असं सांगितलं, की पुणे विद्यापीठाच्या लोकांना प्राध्यापक म्हणून सुद्धा दलित सहन होत नाही आणि इथं तुम्ही विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला, आंबेडकरांचं नाव द्यायला आलेले आहात. हे आम्ही कसं काय सहन करू, अशी चर्चा त्यावेळी झालेली आहे. आणि ते बाबा आढावाला पुरोधानं असं म्हणायचे, की बाबा आढाव झगडा पडाव, अशी घोषणा केली होती त्यांनी त्या काळी. अच्छा. बाबा आढाव हे समतेसाठी लढतात असं त्यांना कधीच वाटलं नाही. तर ते आमच्या प्रदेशात येऊन आमच्या अस्मितेला ठेचायचा प्रयत्न करतात असं त्यांचं एकूणात मत होतं. तर ही अशा पद्धतीनं कुटुंब, पक्ष, संघटना अशा या मुद्द्यावरती अ, विभागलेले होते. त्यांच्यामध्ये दुबळी पडलेली होती. म्हणजे संघटनेचं स्वरूप सुद्धा या लढ्याने पूर्णपणे बदलून टाकलेलं होतं. आणि व्यक्तिगत पातळीवर, इंडिव्हिज्युअल लेव्हलवर ज्याला आपण म्हणतो, ही माणसं आपली मतं घेऊन आपली मतं असलेल्या माणसांच्या कळपात जाऊन सामील झाली. मग जर ते समतावादी असतील तर नामांतराच्या बाजूने आले. ज्यांना ते पटत नव्हतं, जे कर्मठ होते, जे जाती व्यवस्थेच्या बाजूने होते कळत नकळत किंवा उघडपणे किंवा छुप्या पद्धतीने, ते सगळे नामांतराच्या विरोधामध्ये गेले. अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला त्या काळी दिसते. माझा पुढचा जो प्रश्न आहे, की दलित अस्मितेची जी काही प्रतीकं आहेत, ते रिडल्सचं आंदोलन असू द्यात किंवा काय? नामांतराचं आंदोलन जे आहे, तर त्याचा जो काही बेरीज वजाबाकी जर सरतेशेवटी जर केली, तर आता इतक्या वर्षानंतर पुन्हा तुम्ही ते एक पूर्ण लढ्याचं पुनरावलोकन एक प्रकारे करत आहात. तर त्याचं जे काही गणित आहे, तर शेवटी आपल्या समाजाच्या हातात नक्की काय लागतं त्यामधून? समाज खरंच प्रगतीच्या समतेचा जो लढा आहे, एक पाऊल तो पुढे जातो की मागेच ढकलला जातो? मी असं समजतो, की आपण लढाया हारलो. परंतु लढाई हा युद्धाचा एक छोटासा भाग असतो. अनेक लढाया मिळून एक युद्ध बनतं. तर आपण काही चकमकी हारलो, आपण काही लढाया सुद्धा हारलो. परंतु युद्ध आपण अंतिमतः जिंकतोय असं माझं मत आहे. त्याचं खूप कारण असं सुंदर. आहे त्याचं कारण असं आहे, की हे पहा, की बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं, यासाठी एवढा मोठा तमाशा या देशात झाला. परंतु त्याच्यानंतरचा काळ जर तुम्ही बघितला, तर नागपूरच्या विद्यापीठाला संत गाडगे तुकडोजीचं नाव येणं, अमरावतीच्या विद्यापीठाला गाडगे बाबांचं नाव येणं आणि सगळ्यात महत्वाचं असं, की पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईचं नाव येणं. हे सहज घडतं का? आपण विचार करा, की जर बाबासाहेबांच्या नावासाठीचा संघर्ष महाराष्ट्रात झाला नसता, तर ही नावं एवढ्या सहजपणे स्वीकारली गेली असती का? बरोबर माझं आहे. मत आहे माझं मत आहे नाही. समाजाची मानसिकता घडवण्याचं काम नामांतराच्या लढ्याने केलेलं आहे असं मी मानतो. हे त्याचं यश आहे. त्याचं अपयश मी असं मानतो, की नामांतराचा लढा हा फसलेला लढा आहे. म्हणजे आपण जे करू मागत होतो, ते आपल्याला मिळालेलं नाहीये. बरोबर. नामांतर आपण बाबासाहेबांचं नाव मागत होतो, ते मिळालेलं नाहीये. त्यात मराठवाडा आला. दुसरी गोष्ट अशी झाली,
की नामांतर विरोधक जे अगदी मी तुम्हाला सुरुवातीच्या बातम्यांपासून सांगतोय, की स्वामी रामानंद तीर्थाचं नाव द्या, स्वामी रामानंद तीर्थाचं नाव द्या, अशा मागण्या करतायत. तर हा संघर्ष आपण केला आणि त्यांना आयतच स्वामी रामानंद तीर्थाच्या नावानं नांदेडला विद्यापीठ मिळालं. त्यासाठी काहीच नाही करायला लागलं. बरोबर, बरोबर. दुसरी गोष्ट अशी झाली, की हे विद्यापीठ त्या काळी 5 जिल्ह्यांचं होतं. 5 जिल्हे म्हणजे आजचे 8 जिल्हे. तेव्हा औरंगाबादचं विभाजन होऊन जालना झालेला नव्हता. उस्मानाबादचं विभाजन होऊन लातूर झालेला नव्हता आणि परभणीचं विभाजन होऊन नांदेड, परभणीचं होऊन हिंगोली झालेलं नव्हतं. तर तेव्हा 5 जिल्हे होते. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि परभणी या 5 जिल्ह्यांचं हे विद्यापीठ होतं. म्हणजे तिकडं मुखेड, कंधारपासून इकडं सोयगावपर्यंत आणि खाली उदगीरपासून, उमरग्यापासून ते थेट इकडं म्हणजे उत्तरेकडं कितीतरी दूरपर्यंत त्या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र होतं. काय झालं? झालं असं, की हे विद्यापीठ फक्त 3 जिल्ह्यांचं राहिलं. 4 जिल्हे समजा. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद. म्हणजे बाबासाहेबांच्या नावानं ही जी 8 जिल्ह्याची एक संस्था होती, तिला छोटी करून त्यांनी 4 जिल्ह्यासाठी आणि उरलेल्या 4 जिल्ह्यासाठी तिकडे स्वामी रामानंद तीर्थांच्या नावाने ती संस्था केली. खूप महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय आपण. आणि पुढची गोष्ट अशी, की आता सुद्धा त्यांनी उस्मानाबादला सब सेंटर निर्माण केलेलं. या विद्यापीठाचं, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं उपकेंद्र उस्मानाबादला निर्माण केलेलं. आणि हे उपकेंद्रवाले स्वतंत्र विद्यापीठ मागतायत. त्याचं मुख्य कारण हे नाही, की त्यांना औरंगाबाद दूर पडतं. त्याचं मुख्य कारण हे आहे, की त्यांना बाबासाहेबांचं नाव त्यांना नकोय. तर अच्छा. शक्यतो 2 जिल्हे स्वतंत्र विद्यापीठ मागतील आणि ते कोणाच्या तरी तिसऱ्याच्या नावानं. ही वस्तुस्थिती आपण विसरता कामा नये, की आपण हा लढा हारलेले आहोत. परंतु आपण युद्ध जिंकलेले. महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या नावाचं विद्यापीठ होणं ही सोपी गोष्ट नव्हती. मग तिकडं तुकडोजी असतील, इकडं गाडगेबाबा असतील किंवा पुण्यामध्ये सावित्रीबाई असतील आणि परभणीच्या विद्यापीठाला सुद्धा नंतर नाईकांचं नाव दिलं. मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते, त्यांचं नाव त्या विद्यापीठाला दिलं. तर हे बरोबर. एवढं सोपं, हे यश आहे या लढ्याचं. तर समाजाची मानसिकता बदलणं हा जो आपला मुख्य हेतू आहे, असं मी मानतो. बाबासाहेबांचं नाव हा अंतिम हेतू नाहीये. याला ॲक्सेप्टेबिलिटी मिळवणं या विचाराला, स्वीकारार्ह बनवणं हा विचार, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. की ज्याला लोक जवळ उभं करत नाहीत, त्याला लोकांना स्वीकारायला भाग पाडणं, हे या लढ्यानं शक्य झाले. आणि त्या अंगानं जर तुम्ही बघाल, तर मग सावित्रीबाई काय किंवा गाडगेबाबा काय किंवा तुकडोजी काय किंवा वसंतराव नाईक काय, यांना एवढ्या सहज लोकांनी स्वीकारलं, की कुणीही पत्र सुद्धा काढलं नाही, की आमचा या नावाला विरोध आहे. तर हे आपलं यश आहे असं. बरोबर आहे, बरोबर आहे. एकंदरीत नामांतराचा जो लढा आहे आणि हं. त्या पलीकडे पण जाऊन समतेसाठी हा जो एक लढा आहे, तर बाबासाहेबांचं नाव किंवा आंबेडकराईट आयडिओलॉजी जी आहे, ते खरं तर अस्सल सोनं आहे, खरं सोनं आहे. कारण की तर्कशास्त्र त्या आयडिओलॉजीमध्ये, आंबेडकराईट आयडिओलॉजीमध्ये एकदम असं कुठून-कुठून भरलेलं आहे असं म्हणू शकतो आपण आणि खूप व्यवस्थित पद्धतीने एक समाज कशा पद्धतीने घडतो आणि समाजाची पूर्ण रचना, त्याचं जे एक तर्कशुद्ध विवेचन बाबासाहेबांनी केलेलं आहे, तर त्याला कोणीही अजूनही छेद देऊ शकत नाही. तर त्यामुळे आंबेडकरांचं नाव उत्तरोत्तर आणखीन नावाजलं जाणार यात शंकाच नाहीये. कन्क्लुडिंग रिमार्क्स सर आपले काय आहेत? एकंदरीत या सर्व आजची परिस्थिती बघता आणि भूतकाळ. आजची परिस्थिती पाहता माझ्या असं लक्षात येतं, की काही मित्र माझे बाहेरच्या देशामध्ये विद्यापीठांमध्ये कामं करतात. त्यातले एक स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये आहे थॉमस हॅन्सन नावाचे, जे भारतामध्ये येत असतात आणि तिथं धीरूभाई अंबानी चेअर आहे त्या स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये, त्याचे प्रोफेसर आहेत. आणि
माझे काही विद्यार्थी आहेत जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काही सेंट्रल युनिव्हर्सिटी हैदराबादला आहेत, काही सेंट्रल युनिव्हर्सिटी गुजरातला आहेत, IITला आहेत, आयसरला आहेत, चंदीगडला वगैरे. तर हे विद्यार्थी अधूनमधून बाहेरच्या देशात जात असतात किंवा बाहेरच्या देशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी यांचा संबंध असतो. तर त्यांनी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे, ते अतिशय महत्वाचं निरीक्षण आहे असं माझं मत. या सगळ्यांच्या मनातून एक गोष्ट, बोलण्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी आहे, की मागच्या एक 5 एक वर्षापूर्वीपर्यंत जगभरातल्या विद्यापीठामध्ये भारतातल्या एखाद्या व्यक्तीवर अभ्यास करायचा असा कोण व्यक्ती आहे, म्हणजे सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती जगभरात असलेलं कोण आहे? तर त्या यादीमध्ये गांधींचं नाव हे पहिल्या क्रमांकावर होतं. जगभरातल्या विद्यापीठांमध्ये गांधींच्या वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करणारे बरेचसे विद्वान काम करत. पण गेल्या 5, 7, 8 वर्षामध्ये असं दिसतंय, या सगळ्या मित्रांच्या चर्चेवरून असं लक्षात येतंय, की आज भारतातल्या एका व्यक्तीवर जगभरात जर कुठे सगळ्यात जास्त अभ्यास होत असेल, संशोधन होत असेल, तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ही मोठी उपलब्धी आहे. आणि बाहेरच्या देशात बघायचंही काही कारण नाही खरं तर. कारण तुम्ही अ, गेल्या 10 वर्षापूर्वी जर संसदेतली भाषणं काढून पाहिली, तर त्या संसदेतल्या भाषणांमध्ये बाबासाहेबांचं नाव क्वचितच कुठेतरी आलेलं आपल्याला दिसतं. त्याही पुढे जाऊन आपल्याला जसं लक्षात येईल, की हा पक्ष का तो पक्ष हा काही माझा मुद्दा नाही. सगळेच जण सत्तेसाठी, मतांसाठी राजकारण करतायत असं मी मानतो. तडजोडी करतायत, भूमिकाही घेतायत. तर दादासाहेब गायकवाडांनी जी मागणी केलेली होती, भूमिहीनांच्या आंदोलनाच्या काळामध्ये, की संसदेच्या पुढे पुतळा बसवावा आणि सेंट्रल हॉलमध्ये संसदेच्या बाबासाहेबांचं तैलचित्र लावावं. तर ती मागणी वर्षानुवर्षे होत राहिली, लोक विचारत राहिले आणि तिला सतत मागे टाकत गेले लोक. विश्वनाथ प्रताप सिंग मंत्री झाल्यानंतर रामविलास पासवानाच्या आग्रहाखातर, त्यांच्या पाठपुराव्यामुळे ज्या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी झाल्या, त्या एक पहिली अशी, की मंडल आयोग हा लागू झाला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचं तैलचित्र लागलं. आणि त्या संदर्भात विश्वनाथ प्रताप सिंग त्यांनी जी भाषणं केलीत, त्यात जाहीरपणे सांगितलं, की जे आधीचे सरकार सांगायचे ना, की जगह नहीं है, सेंट्रल हॉल में जगह नहीं है. तर याच्यावर विश्वनाथ प्रताप सिंगांचं असं मत होतं, की जगह सेंट्रल हॉल में काफी है, जगह इनके दिलों में नहीं थी बाबा साहब के लिए, इसलिए अभी तक पेंटिंग नहीं लग सकी. बरोबर. हमारे दिल में है, हमने लगाई. तर हे आपल्याला आज दिसतं, की सेंट्रल हॉलमध्ये चित्र लागलेलं आहे. किंवा सुरुवातीची गोष्ट अशी आहे, की जेव्हा बाबासाहेबांचं चैत्यभूमीच्या तिथे, आता हे सगळं आपल्याला विस्तारानं माहीत असेल, की बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईला आणण्यासाठी किती सहाय्यक झाले हे आपल्याला माहिती असेल, ऐकून माहिती असेल. सरकारने स्पष्ट सांगितलं, की विमानानं ते न्यायला आमच्याकडे पैसे नाहीयेत. ते भोसले नावाचे एक अधिकारी होते, दलित अधिकारी, ऑल इंडिया रेडिओमध्ये. त्यांनी अशी तयारी दर्शवली, की मी माझी कार विकतो आणि मग विमानाचं भाडं भरतो. पण दरम्यानच्या काळामध्ये मुंबई शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या युनिटनं पैसे पाठवले आणि विमानानं बाबासाहेबांचा देह इथं आणला. तेवढ्यावरच प्रकरण थांबलं नाही. तर अंत्यविधी कुठं करायचा याच्यावरून बराच तमाशा झाला. अगोदर असं ठरलं, की वडाळ्याला जे कॉलेज होतं, त्या वडाळ्याच्या कॉलेजच्या समोर एक रिकामी जागा होती. तर तिथं करायचं. हे सगळं मी माझं एक छोटी पुस्तिका लिहिली त्यातही आलेलं आहे आणि जवी पवारांच्या पुस्तकामध्ये सुद्धा आलं. तर तिथं विरोध झाला. तिथं अंत्यविधी करायला परवानगी दिली नाही.
आणि जिथं चैत्यभूमीवर तो कार्यक्रम झाला, तिथं हिंदूंनी सांगितलं, की बाबासाहेब हिंदू नाहीत, त्याच्यामुळे हिंदू स्मशानभूमी त्यांना वापरता येणार नाही. तेव्हा सी.के. बोले पुढे आले. राव बहादूर सी.के. बोले पुढे आले आणि त्यांनी सगळ्या तिथल्या हिंदू कॉलनीतल्या लोकांना समजून सांगितलं, की ही जी जागा आहे स्मशानभूमीची, ती मी दिलेली आहे तुम्हाला. आणि जर हे इथं तुम्ही करू देत नसाल अंत्यविधी, तर मी माझी जागा परत घेतो. आणि ही धमकी दिल्याच्या नंतर मग त्या जागी त्यांना अंत्यविधी करता आला चैत्यभूमीच्या ठिकाणी. पुढची गोष्ट अशी आहे, की जेव्हा भैय्यासाहेबांनी चैत्यभूमीला स्मारक करण्यासाठी जागा मागायला सुरुवात केली, की त्यांनी फक्त 40 बाय 40 ची जागा मागितली. तर सरकारनी असा विनोद केला, की त्यांना फक्त 8 बाय 8 ची जागा मंजूर केली. 8 बाय 8 च्या जागेत तुम्हाला जे काय करायचं ते करा. आजची परिस्थिती तुम्ही पाहता, की बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवरच्या पावनभूमीला जी त्यांनी 40 बाय 40 ची जागा देऊ केली होती, ती जागा आता 40 एकरच्या जवळपास गेलेली. आणि तिथे जनसमुदाय लोटतो. महाराष्ट्रभरातलाच नव्हे, तर देशभरातून लोक तिथे येतात. लक्षावधी लोक अभिवादन करायसाठी 6 डिसेंबरला तिथे येतात. आणि सरकार सगळी तयारी करतं आज. पूर्वी आपल्यालाच सगळं करायला लागायचं. पक्ष करायचा, भारतीय बौद्ध महासभा करायची. आता महाराष्ट्र शासन स्वतः ही सगळी तयारी करून देतं. साफ-सफाई करणं, बॅनर्स लावायला जागा करणं, बुक स्टॉल्सला जागा देणं, लाईटची व्यवस्था करणं, पोलीस बंदोबस्त देणं, पाण्याची व्यवस्था करणं, हे सगळं शासन करतं. तर मला असं दिसतं, की आपण हळू मी जे म्हटलो आपल्याला, की ॲक्सेप्टेबिलिटी वाढवणं, स्वीकारार्हता वाढवणं, ती स्वीकारार्हता वाढवत नेण्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी झालो. आणि एका स्मारकासाठी एवढी मारामार आपल्याला करायला लागली आणि नंतरच्या काळामध्ये आपण असं पाहतो, की लोक पंचतीर्थ बनवायच्या मागे लागले. पंचतीर्थ बनवायला लागले, की बुवा नागपूरची दीक्षाभूमी त्यात आहे, मुंबईची चैत्यभूमी त्यात आहे, दादरचं ते इंदू मिलचं स्मारक त्यात आहे. 26 अलीपूर रोडची दिल्लीची जी जागा आहे, ती त्यात येते. तिथेही तेवढेच लोक जमतात दिल्लीमध्ये. आणि इंग्लंडमध्ये बाबासाहेब ज्या घरामध्ये राहिले, तेही सरकारने विकत घेऊन तिथं स्मारक केले. असे 5 स्मारकं बाबासाहेबांची होत आहेत. जेव्हा की त्यांना 8 बाय 8 ची जागा दिलेली होती महाराष्ट्रात एकेकाळी. तर याच्यावरून आपल्याला असं मानायला हरकत नाही, की स्वीकारार्हता वाढत चालली किंवा आपण आपली स्पेस ही अधिक वाढवत नेतो आणि वाढवत नेत आहोत याचं कारण असं आहे, की जनसामान्य जे दलित आहेत, गरीब दलित जो समुदाय आहे, तो त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अतिशय खंबीरपणे उभा राहून संघर्ष करतो आहे. आणि तो खंबीरपणे संघर्ष करतो आहे म्हणून आपल्याला असं जाणवतं, की गावोगाव एकेकाळी ज्या अपमानास्पद पद्धतीने लोकांना वागवायचे, म्हणजे आजही अपमान होत नाही असं नाही. परंतु जी एकेकाळची पद्धत होती, की विहिरीवर पाणी भरायलाच परवानगी नव्हती, मंदिरात जायलाच परवानगी नव्हती. आज एवढं जाहीरपणे कोणी अडवू शकेल एवढी हिंमत करेल असं मला नाही वाटत. ज्या ठिकाणी स्वतः दलितच हिंमत करत नसतील, अशा काही अपवादात्मक गोष्टी असतील त्या वेगळ्या. परंतु ही जी स्पेस निर्माण करणं, आपलं स्वतःचं स्थान निर्माण करणं आणि आपली स्वीकृती वाढवणं, स्वीकारार्हता वाढवणं, या 2 अंगाने जर विचार केला, तर मला असं वाटतं, की आपण बरंच काय-काय साध्य करत चाललेलो आहोत. म्हणजे साध्य सगळंच झालं असं अजूनही मानत नाही. अनेक गोष्टी अजूनही साध्य करायच्या. अधून-मधून झटके आल्यासारखे लोक उद्योग करतात. आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता, की भीमा कोरेगावला जे घडलं, तो अपमान डाचणं हा जो प्रकार असतो ना, की 200 बरोबर. वर्षापूर्वी या खालच्या जातीच्या लोकांनी आपली सत्ता पूर्णपणे संपवून टाकली. हे कुठेतरी जिव्हारी लागलेलं असतं ना. जे आपल्या पायाच्या जोळ्याखाली राहायचे, त्यांनी आपली सत्ता पूर्णतः संपवली आणि आज ते आपल्या बरोबरीला आहेत, ह्याचं दुःख असतं. आणि म्हणून 200 वा जो तो कार्यक्रम होता,
भीमा कोरेगावचा, तिथं त्यांनी असा प्रयत्न करून बघितला. परंतु असा प्रयत्न त्यांनी करून बघितला, दगडफेक केली, खटले भरले, लोकांना जेलमध्ये डांबलं, जखमी झाले लोक, वाहनं फोडले. याच्यामुळं भीमा कोरेगावच्या दुसऱ्या वर्षीची गर्दी कमी झाली का? तर नाही. ती गर्दी तेवढीच आहे, किंबहुना वाढत चाललेली आहे. तर याच्यामुळं कुणी खचून मागं फिरतंय असं मला दिसत नाही. त्याच्यामुळं खचून जाऊन कुणी अ, या गोष्टींचा नाद सोडतंय असं मला दिसत नाही. त्याच्यामुळे एका बाजूनं संघर्ष सुरू आहे आणि आपण आपल्या एक पायरीनं त्या साध्य करायच्या त्या दिशेनं चाललेलो आहोत आणि बऱ्यापैकी आपण ते अ, साध्य करत जात आहोत असं मला वाटतं. मग ते शिक्षणाच्या क्षेत्रात असो, कलेच्या क्षेत्रात असो, अ, तत्वज्ञानाच्या क्षेत्रात असो, करतोय आपण. की वेगवेगळ्या विद्यापीठामधली तरुण मुलं अतिशय म्हणजे मी मागच्या पिढीमध्ये एवढी कळकळ पाहिलेली नाही. अभ्यासाच्या संदर्भातली एवढी कळकळ पाहिलेली नाही. एवढी कळकळ या मुलांना आहे, की रात्रंदिवस बसून अभ्यास करतायत आंबेडकरिझमचा, बुद्धिझमचा आणि जगभर आपल्या भूमिका मांडत फिरतायत. तर हे साध्य आहे असं मी मानतो. प्रगती करतोय आपण आणि सतत चांगल्या पद्धतीनं प्रगती करत जातो. एक-एक दिवस आपण पुढच्याच पाऊल टाकत चाललेलो आहोत. तर आपण जर म्हणू, की बाबा हे 3000 वर्षाची गोष्ट 1 दिवसात बदलेल, तर ते शक्य होत नाही. कारण ते एखाद्या वेळेस क्रांतीनं शक्य होईल. रक्तरंजित क्रांतीनं. परंतु एक तर बाबासाहेबांना ज्यांना आपण आदर्श मानतो, त्यांना ही रक्तरंजित क्रांती मान्य नाही. आणि त्यांनी सांगून ठेवलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की युरोपात, अमेरिकेमध्ये क्रांत्या झाल्या. पतित वर्गाने क्रांत्या केल्या. त्याचं कारण असं होतं, की ते एकत्र येऊ शकत होते. दलित म्हणून, पीडित म्हणून, शोषित म्हणून ते एकत्र येऊ शकत होते. इथं अडचण अशी झालेली आहे, की ग्रेडेड इनइक्वालिटी असं म्हटलेलं आहे त्यांनी. ग्रेडेड इनइक्वालिटीचा परिणाम असा आहे, की जे शोषित आहेत ते एकत्र येऊ शकत नाहीत. त्याचं कारण असं, की शोषित जर लढ्यामध्ये आले, तर जे अगदीच नागवे आहेत, महार वगैरे, वगैरे, आदिवासी वगैरे, ज्यांच्याकडे हरवायसारखं काहीच नाही, तर त्यांचा फायदा होईल क्रांतीनंतर. परंतु ज्या मध्यम जाती आहेत, त्यांना काही ना काही मिळालेलं आहे. उदाहरणार्थ सुताराला मान आहे. त्याला त्याचा व्यवसाय आहे, त्याचे पैसे कमवायची संधी आहे. शिंप्याला आहे, धोब्याला आहे, अ, न्हाव्याला आहे. आणि आता जे घडतंय स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या टिळकांच्या नंतरच्या काळात आपण असं बघतो, की ज्या शूद्राला मनुस्मृतीमध्ये सगळ्यात नीच, कनिष्ठ, हीन मानलेलं आहे. त्या शूद्राला सोबत घेऊन हिंदूंची संख्या मुस्लिमांच्या विरोधात वाढवण्याचा कार्यक्रम टिळकांनी हाती घेतलेला होता गणेशोत्सवाच्या निमित्ताने. आणि त्यामुळं यांनाही असं जाणवायला लागलं, की आपणही आता हिंदू आहोत. गाडीवर हिंदू लिहून फिरणारे मेजॉरिटी, मला नाही वाटत कोणी ब्राह्मण गाडीवर हिंदू लिहून फिरत असेल, फार अपवाद वगळता. परंतु हिंदू गाडीवर लिहून फिरणारे जे आहेत, ते बहुजन समाजातले लोक आहेत. आणि बाबासाहेब म्हणत होते, की सगळ्यांचं जे नुकसान होणार आहे क्रांतीनंतर, परिवर्तनानंतर ते सारखं होणार नाही. काहींचं कमी नुकसान होणार आहे, काहींचं जास्त नुकसान होणार आहे. आणि म्हणून इथं एकजूट होत नाही आणि एकजूट होत नाही म्हणून क्रांती होत. तर अशी परिस्थिती आहे पुन्हा परिवर्तनाच्या बाबतीमध्ये. डॉक्टर प्रकाश शिरसाट सर, आपण खूप संयंत अशी भूमिका मांडलेली आहे आणि एकंदरीत जे काही चळवळ कोणत्या दिशेने चाललेली आहे, आंबेडकरवादी चळवळीचं पुढचं प्रगतीची पावलं कशी आहेत, कोणत्या दिशेला ती चळवळ आणखीन सशक्त होत चाललेली आहे, हे खूप सुंदर रीतीने आपण मांडलेलं आहे. आणि क्रांती प्रतिक्रांतीची, रिव्होल्यूशन आणि काउंटर रिव्होल्यूशनची ही लढाई सतत चालू राहील आणि जोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वप्नातील फर्स्टली अँड लास्टली वी आर इंडियन्स आणि जे समतेचं एक जे ध्येय आहे ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही लढाई अशीच चालू राहील. डॉक्टर प्रकाश शिरसाट सर आज आपल्यासोबत होते आणि अशा विविध विषयांना पुन्हा आपण सरांचं मार्गदर्शन घेत राहूयात. आपण खूप सुंदर पद्धतीने हा विषय जो आहे तो मांडलेला आहे. तर त्यामुळे प्रबुद्ध भारत तर्फे मी आपले खूप खूप आभार मानतो. जय भीम. आपण संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.
तुम्ही संधी दिली म्हणून मला हे सगळं बोलता आलं, नसतं हे माझ्या डोक्यात राहिलं असतं. लोकांपर्यंत जाईल हे. ते नक्कीच, विस्कळीत असतं. नक्कीच. ही भूमिका लोकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे आणि ही संधी आपण मला दिलेली आहे. त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय भीम.